आपल्या सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून सारे स्वागत. मित्रांनो, आज आपण निघाले शेता फाट्याची मुळे आणायला. कारण आता सीजन चालू आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. फाट्या वाणी, फाट्या भरणे असं म्हणजे एक प्रकारचा सीजन चालू झालेले. आपण आता रस्त्याने निघालेले म्हणजे मग भाऊ आपण किती मोठी मुळे आणतो आपण पाहिलेले. मित्रांनो, आपण आता रस्त्याला लागलेले. हा रस्ता पूर्ण असं देवळा मांडवला जातो आणि एक पारगाव फाट्याला जातो, म्हणजे दोन ठिकाणी रस्ता तो. तर हे आहे आपले देवराई, भरपूर मोठी देवराई अशा प्रकारे बघा. आणि वातावरण असं खूप छान आहे ना, एकदम आभाळ बिबाळ आलेले, एकदम ऊन बिन लागतच नाही इकडे. एकदम हवा फ्रेश, सगळा एकदम हवा बिवा लागते. कारण गरम बिरम जास्त होत नाही. कारण असं संध्याकाळपर्यंत पाऊस येण्याची शक्यता काय बघा, असं वाटतंय पाऊस यायची शक्यता असा अंदाज दिसतं. कारण ढगबीग भरपूर आलेले आहेत. आणि हे आहे आपलं गाव. रस्त्याने चालत असताना किरण म्हशी घेऊन येताना भेटलेली बघा. आणि 4-5 म्हैस आहेत. तर आता 10 वाजा यायला, त्याच्यामुळं मग घरी नाही आला. काय होतं किरणदा शेता का फाट्या आणायला? हा नाही, डोके आणायचे 4-5 मुळे आणायचे फक्त. हा म्हातारी गेली पुढं. हा हा जाऊ का मग? तर इकडे एक म्हैस आहे बघा, जाऊ का किरणदा? फायनली आपण इथून मदत जाणार शॉर्टकट मध्ये बघा. शॉर्टकट मध्ये जा वाटतंय असं वाटतं. अजून हे शॉर्टकट आहे म्हणजे जवळ इथून. मोठा जंगल आहे आमच्या गावाकडे बघा. डोंगराला पूर्ण असे झाडांचं पूर्ण झाडं दिसतात आपले संपूर्ण बघा. आणि आता नवीन पावले आल्यामुळं अजून दाट जंगल दिसतं, म्हणजे अशा प्रकारे हे बघा हिरवळ वाढलेली. आणि पाऊसही पण 1-2 बारा पाऊस झाल्यामुळं अजून झाडांना असं टवटवीत पण आलेले. आणि फार आपण वंटून निघालेले. तर आपण पोचतोय, बराच वेळ लागेल कारण जास्त लांब आहे ना ते, त्याच्यामुळं मग आपल्याला वेळ जास्त लागणार आहे. कारण तिथपर्यंत आता मग आंब खात जांभळा खात असं खात जाणार आहेत आपण. उंबराचं झाड आहे पूर्ण असं, उंबरं पण भरपूर लागलेलं त्याला. हो मास्तर, मास्तर त्यांनी तर आपल्या शेळ्या वेळा सरतात बघा. कोणाच्या तरी मास्तरच्या शेळ्या दिसतात. आणि बघ आंबे बघा पिशवीमध्ये किती जमा करून ठेवले बघा. पिशवी भरूनच आंबे चालवले आहेत मास्तरनी. गुरुजी, तर आपल्याला रस्त्यामध्ये असं आंबे वगैरे भेटतात. लोक खायला भरपूर शेळ्यांमागं जमा करतात. असं म्हणजे थोडेफार जमा करून आणतात ते मस्तपैकी आपल्या घरी नेतात, खातात मस्त. बराच बनवतात. इकडे आपल्या गावाकडे वेगळी अशी झलक अशी वेगळी गावाची. तर भरपूर म्हणजे खाण्यासाठी भरपूर काय इकडं आमच्या गावाकडं. म्हणजे आंब, जांभळं, कारवंद, तोरणा, आंबेळी. तरी बघा तिथून आल्यानंतर आपल्याला इथं जांभळ भेटलेली बघा. तर भरपूर अशी काळी झालेले आहेत आंबे. आणि पडल्यात पण भरपूर बघा. ही बघा किती खाली पण तेवढेच पडलेले असतात, पण वर आहे तेवढेच. तर आपण आता झाडामध्ये जाणार आहेत. आणि झाडामध्ये जायचं म्हणजे तिकडे काय वाघ बिघ नाही आपल्याकडे एवढा, त्याच्यामुळं चालाय काय वाटत नाही. जंगल झालं मोठा दाट जंगल आहे एकदम.
हो का, पूर्ण असा जंगलाने वरती रस्ते, तर आपण शॉर्टकटमध्ये आल्यामुळे तर तिथं पोचणार रस्त्याला लागणार आहे. हा शॉर्टकट आहे, त्यामुळे सामा गावात दाखवलं. तिथून शॉर्टकटमध्ये आलेले आपण. आता इथून वर रस्ता लागेल, त्या रस्त्याला पोचणार आहेत आपण. मग तिथून आपला शेत काय जवळच आला, रस्त्याने चालत चालत गेलो का मोळी घ्यायची ना आपल्या घरी यायचं. तर इथे एक आंब्याचं झाड आहे भरपूर मोठे, आंबे बिंब लागलेले त्याला. चालायचं हे नसल्यामुळे दम पण पका लागत आहे. म्हणजे दम असं लागत आहे का दमलोय पाय इतका चालू आहे. तर पाठीमागे बघू शकतात भरपूर असा जंगलातून आपण आलेले, मोठा जंगल आहे. तर इकडे बघा रस्ता लागलेला इथं म्हणजे डांबरी. आता काय चालण्याचा चढायचं काम संपलेलं आहे आपलं, आता फक्त उतरायचं काम आहे बघा. हा हे रस्ता डांबरीमध्ये आता ते म्हणजे पहिला रस्ता झालेले, आता खड्डे बिड्डे भरपूर पडले त्या रस्त्याला. हे बघा रस्त्याचे एक पाड भेटलेले हे बघा. किती मला वाटते हे आंब्याचं पडलेली. तर पाडवेर असं छान आहे, मस्त आहे. पण बघू टेस्ट पण आणि खूप गोड आहे, चांगला आंबे, गोड आंबे. आणि इकडचं रस जास्त असं आंबेली. आपले सगळे हे गावरान आंबे असतात, म्हणजे देशी आंबं.